सो आम्ही इथे चिवला बीचच्या साईडला या हॉटेलमध्ये राहतो आहे, मालवणी डेज करून, आणि खूप छान हॉटेल आहे. तर चला ह्याची मी तुम्हाला पूर्ण रूम टूर वगैरे देतो. सगळ्यात पहिले इथून जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा इथे हा बसायसाठी जागा, म्हणजे काइंड ऑफ टेबल टाईप आहे. तिथून बेसिकली एंट्रन्स आहे. आणि जसं तुम्ही इथे पुढे याल तर इथे हे रूम्स आहेत. हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे. बेसिकली इथे आम्ही राहतो. आणि इथेही मध्ये असं एक पॅसेज आहे जिथे की तुम्ही बसून संध्याकाळ वगैरे स्पेंड करू शकता किंवा सकाळ स्पेंड करू शकता. आणि इथे सिनरी खूप सही वाटते, हे सगळे झाडं. सो आज जसं तुम्ही एंटर करता सगळ्यात पहिले इथे हा बेड भेटतो. आणि ही आम्ही गादी एक्स्ट्रा मागून घेतली कारण की हे 2 जणांसाठी बेड आहे. आणि ही गादी इथे बेसिकली मी झोपलेलो. आणि जसं पुढे याल सो इथे चार्जिंग पोर्ट वगैरे भेटतो. आणि दरवाजाच्या वरतीच AC भेटतो. हे इथे बेसिकली बाजूला पण रूम आहे. सो हा बेसिकली एक वाडा टाईप आहे आणि ज्याला की 3-4 रूममध्ये कन्वर्ट केलं आहे लोकांनी. आमच्या पाठी एक रूम आहे आणि त्या साईडला एक रूम आहे जे की ऑलमोस्ट सेमच आहेत असेच. त्यानंतर इथे एक असा शेल्फ भेटतो. या आरशाच्या या साईडला इथे एक शेल्फ भेटतो. आणि आत जाऊया. आत हा दुसरा रूम भेटतो. इथे पण जर कोण एक्स्ट्रा असेल तर तो बेसिकली झोपू शकतो गादी वगैरे टाकून. आणि हे किचनचं असं काइंड ऑफ आहे. इथे बघा इथे सिंक आहे बट ते यूज नाही करत. त्याच्यावरती असं हे टाकून हे काइंड ऑफ एक असं टेबल टाईप बनवलं ज्यावरती आम्ही सामान ठेवलं. हे 2 खुर्च्या भेटतात अशा. तेव्हा सगळं सामान माझंच सामान पडलं मोस्टली कारण की मला ते भरायचं आहे. आई पप्पाने भरलं आहे सामान, माझीच पॅकिंग बाकी आहे. तर मग आपण इथे आलो. इथे भेटतो एक छोटासा मिरर आणि बेसिन. आणि आत वॉशरूम भेटतो ज्यात की गीझर, टॉयलेट आणि एवढाच आहे. ह्याच्या जर आपण बाहेर गेलो तर एक पडवी भेटते. हे बघा ही माणसं आज जायचं बघते. नो केली वाटतं. हां सो इथे तुम्ही बघू शकता एक पूर्ण असं एक पडवी टाईप आहे जिथे की झाडं वगैरे लावलेत. नारळाचे झाडं, परत पुढे जाऊन आंब्याचे झाडं पण आहेत. आणि असं फुल गाववाली फिलिंग येते इथं. सो आम्ही आता पीक सीझनमध्ये आलो. सो आम्हाला या रूमची कॉस्ट पडली 1700 पर नाईट आणि जी की रिजनेबल आहे. आणि इथे एक द चेवला बीच हॉटेल करून आहे. तिकडची प्राईस 3500 पर नाईट. सो तो खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. ह्याच्यात तुम्हाला असं थोडा गाववाली फिलिंग, असे मालवणला आलं असं वाटणार. त्याच्यात एवढा असं हॉटेल आहे सो एवढा काय वाटणार ना. आणि ते तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे दिसतील. तिथे बेसिकली तो बीच आहे आणि इथे हा हॉटेल आहे. आजचा आमचा पहिला मंदिर आहे हा श्रीदेवी भराडी मंदिर. असं नवीनच आहे हा मंदिर. मागच्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा इथे काम चालू होतं आणि आज इथे काम झालंय ऑलमोस्ट सगळं झालेलंच वाटतं. सो हा एकदम छान मंदिर आहे, शांत एकदम. आणि इथे ही पाठी मंदिराचे छोटे असं स्ट्रक्चर बनवून ठेवलं
आणि माझ्यासाठी घराणं पण बोलवून घेतलं पप्पांनी. घराणं म्हणजे बेसिकली ते असे प्रार्थना टाईप करतात की ह्यात यश भेटो याला पोराला वगैरे, म्हणजे कशाबद्दल पण करू शकतो. पप्पा बोलले की माझ्या मुलाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो तो आता, तर त्याला यश भेटावं असं घराणं बोला. आणि त्यांनी बोललं फटाफट काय की देवी याला यश भेटो वगैरे वगैरे. चांगलं वाटलं, शांत असं जागा. आणि इथे बेसिकली एक काय माहिती यूट्यूबर आला वाटतं आणि तो फुल DJI ड्रोन वगैरे घेऊन आला, ड्रोन उडवतो. आणि गोप्रो वगैरे पण आहे त्यांच्याकडे भाई. त्या झाडाखाली बेसिकली बसलेत. एक पॉईंट नंतर मी पण घेईल भाई, मस्त ड्रोन उडवेल, ड्रोन शॉट्स एडिट्स असे वेगळ्या लेवलवरती घेऊन जाऊ आपण थोड्या वर्षांनी. सो आता आम्ही आमच्या दुसऱ्या मंदिरात आलो आहे, या दिवसाच्या दुसऱ्या मंदिरात आलो आहे. पावणा माता मंदिर, पावणाई देवी मंदिर. आजच्या तिसऱ्या मंदिराला आलो आहे, श्रीदेवी जैन भरतेश्वर मंदिर. माझ्या हिशोबाने मी बरोबर वाचलं. सो चला तर ह्याला आतून बघूया. नेक्स्ट स्टॉप आहे श्रीदेवी माऊली मंदिर. आणि बेसिकली हा ह्याच्या वारुळासाठी फेमस आहे. तर वारुळ म्हणजे जो अँट हिल असतो, इथे मुंगी राहतात. बेसिकली इथे जी देवीची मूर्ती होती ती पूर्ण वारुळाची बांधलेली. आणि काय माहिती त्या वारुळाला वाटतं जाळलं आहे नंतर, तर फुल काळा वारुळ होता. काही इकडचं पाणी ॲक्च्युअलमध्ये असं ब्लू दिसतो. नदी आहे या मंदिराच्या बाजूला. श्रीदेवी सातेरी जलदेवीच्या जलदेवी. सो गाईज इथे हा बेडूक इथे. आणि बेसिकली हे सगळं इथे दोन्ही साईडनी पाणी आणि ती एंट्रन्स आहे तिथून. क्रेझी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे बेसिकली तो पहिलावाला अँटेल वारुळाची देवी आणि ही जलदेवी पाण्याच्या मधोमध. आणि हा आय गेस ही नदी तर नाही वाटत आहे मला, तलाव वाटतं. आणि ह्याच्यात सी वीड्स म्हणजे आत ह्याच्यात हे आहेत वनस्पती उगल्यात सगळ्यात. आणि हा बेसिकली बाजूला असा एक गार्डन टाईप बनवला. आणि आतली शूटिंग मी नाही काढत आहे कारण की आई बाप्पा ओरडतात. म्हणजे बेसिकली जो आतला एकदम मेन घुमट असतो तिथे मी कॅमेरा असं खिशातच ठेवतो फोन. हे तुम्ही बघू शकता मंदिर. पाणी एकदम स्वच्छ आहे. म्हणजे जे विहिरीतलं पाणी कसं असतं एकदम नितळ तसं दिसतं. हे दुसऱ्या साईडनी असं दिसतं मंदिर. क्रेझी आहे गाईज, क्रेझी एकदम. मला माहिती नव्हतं मालवणमध्ये एवढ्या सही गोष्टी आहेत. तेव्हा तिथं आई बाप्पा
सो आमचा आताचा स्पॉट आहे संग्राम काजू फॅक्टरी. इथे बेसिकली काजूची फॅक्टरी आहे, नावावरूनच कळत असं. ही अशी पाटी काजू फॅक्टरी. मालच मिळत आता, बियाच मिळत नाही म्हणून आज फॅक्टरी बंद ठेवली. महाग झाली 200-250च्या बाहेर. फॅक्टरी आज बंद आहे आणि ही अशी काय ही फॅक्टरी. सॅडली आज फॅक्टरी बंद आहे, आम्हाला बघायला नाही भेटणार. बट इथेच सगळी प्रोसेसिंग वगैरे होते अँड ते काजूचे हे बनवून नवा काजूमध्ये हे वरून पॅक करून इथे येतात. हो पडलं. 280 ग्राम 200 ग्राम सगळे 200. व्हेज थाळी, मटन थाळी, सुरमई थाळी आणि ऑमलेट. सो आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आलो आहे तारकर्ली बीचला. तारकर्ली आणि देवबागा हे दोन्ही बीच असे कनेक्टेड आहेत. सो आम्ही तारकर्लीला आलो आहे, तोच देवबाग बीच आहे. जर पुढे असं गेलो तर ते सगळं आता बघणार. सो आता आम्ही तारकर्लीला आहोत आणि हा बीच बघून फक्त डोक्यात एकच शब्द येतो, खूप जास्त वाईड बीच आहे. तुम्ही बघू शकता. खूप जास्त वाईड आहे. असं माझा पूर्ण डोळे माझे असे एकदम हे झालेत. सगळं असं चपट आहे एका लेवलमध्ये आणि खूप जास्त वाईड आहे. आम्ही तिथून आलो, तिथे एंट्रन्स होती आणि तिथे थोडी गर्दी होती. आता पुढे आलो अँड जे तुम्ही तिथे बघताय, काल आपण परवाच्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या टोकाला होतो, त्या टोकाला ठीक आहे. अँड तो तिथे मालवण बीच कनेक्ट होतो. तिथून मालवण बीच आहे, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि आता आम्ही विचार करतोय की पूर्ण इथून ते तिथपर्यंत चालत जायचं. हे बेसिकली किती 5-6 किलोमीटर तरी असेल. अँड आम्ही विचार करतोय की पूर्ण चालत जायचं. आणि मला तर जायचं आहे, बट आई बाप्पा तेवढं नाही चालणार, एवढं मला माहिती आहे. सो बघूया, जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ, मग परत फिरून यावं लागेल एक वेळेस. कारण की आमच्याकडे आता पाणी पण नाही प्यायला. जे पाणी आहे ते बाप्पांच्या बॅगेत होतं ते मी पिऊन टाकलं. तर आता पाणी वेळे काहीच नाही, आम्ही फक्त असंच चालतो. थोड्या वेळाने असं चक्कर पडून जाऊ कुठे. आता वाजलेत 6 आणि आम्ही इथे खूप जास्त टाईम स्पेंड केला. आता सनसेट व्हायला आला, अजून अर्ध्या तासात 15 मिनटात सनसेट होऊन जाईल. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. विचार तर केलेला तिथपर्यंत चालत जायचा, बट ते खूप जास्त लांब आहे मित्रांनो, खूप जास्त लांब आहे. त्याला लाईक 2 तास लागणार चालायला आणि माझे मम्मी पप्पा तेवढे नाही चालणार. मी तर एक वेळेस चाललं पण असतो, बट आमच्याकडे पाणी पण नाही. सो डिहायड्रेशन असं येऊन झालं. सो आता आम्ही परत जातो आहे मागे, ते पण काय जवळ ना. तिथून मग रिक्षा पकडू आणि मग रिक्षा पकडून घरी रूमवर जाऊ, थोडा आराम करू.